कशी आहेस? गुड. काय सांगशील या सिनेमाच्या निमित्ताने? तन्वी म्हणून की हो, तेजश्री आणि म्हणून? आधी आम्हाला तन्वी म्हणून ऐकायला आवडेल, मग तेजश्री म्हणून तर आम्ही ऐकूच. खूप छान एक्सपिरियन्स होता. तन्वी म्हणून काम करताना मला सगळ्यात जास्त मजा आली, कारण कुठेतरी मी ती प्रत्येक मुलगी रिप्रेझेंट करत होते जी आज माझ्या वयाची आहे, आणि ती प्रत्येक मुलगी ह्यातलं प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक भावना रिलेट करणार आहे. वा. त्यामुळे असं कॅरेक्टर साकारताना मला जनरलीच अशी कॅरेक्टर्स खूप आवडतात जी फार रिअलिस्टिक असतात आणि ती बघून प्रत्येकाला बघताना वाटतं की अरे यार हे माझ्याबरोबर झालंय. त्यामुळे असं कॅरेक्टर एक करायला मिळणं हे खूप खूप लकी होते मी त्यासाठी. आणि अर्थात झीवर काम करणं, तुला माहिती आहे संख्या, तू आता सतत इकडून तिकडून सांगतोयस तिकडे की अरे मला कधी रोल मिळणार, मी कधी काय करणार. सो आपण सगळे ॲक्टर्स असे खूप आतुर असतो काम करायला. सो माझ्यासाठी ही पहिली संधी आहे झीची फिल्म करणं. त्यामुळे झीची फिल्म, त्यात सतीश राजवाडे, मी मला वाटतंय की त्याचं फॉर्च्युनेट थिंग की मी ह्याच ठिकाणी एकदा सतीश सरांना भेटले होते आणि असं म्हणाले होते की सर तुमच्याबरोबर काम करायचं आहे, आणि आज मी त्यांची फिल्म ह्याच ठिकाणी रिप्रेझेंट एक आर्टिस्ट म्हणून, त्यांची आर्टिस्ट म्हणून करते. खूप छान वाटतंय. अंकुश बरोबरची माझी पहिलीच फिल्म आहे. अंकुश बरोबरही मला काम करायचं होतं. आणि बाकी लक्ष्मीकांत सरांबद्दल तर एक सॉफ्ट कॉर्नर आपल्या म्हणजे मराठी माणसाला आहेच. असं असताना अभिनय त्या फिल्ममध्ये असणार आहे, ही पण एक खूप छान जमेची बाजू होती. त्यामुळे मज्जा आली. आणि आर्या तर म्हणजे आमचे चेहरे, मी तिला कायम म्हणते की खूप छान, मला माझं बालपण आर्याने गेलं हे पण खूप छान वाटलं, कारण ती खूप क्यूट आणि गोड, माझ्यासारखीच हसते, माझ्यासारखीच वाटते मला. सो असे खूप पॉझिटिव्ह पॉईंट आहेत म्हटल्यावर मी तन्वी म्हणून आणखी काय सांगू, इथे काही नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. आणि आय एम सो फॉर्च्युनेट. वा, थँक्यू. आम्हाला खूप बरं वाटलं तू हे एवढं मनापासून सांगतेस. तू आत्ता म्हणालीस की यातल्या सिच्युएशन जेव्हा तू सीन करत होतीस तेव्हा ते असं की हे माझ्यासोबत झालंय, माझ्यासोबत झालंय, तर अशी एखादी पर्टिक्युलर कुठली सिच्युएशन किंवा सीन जो तुला असं वाटलं की अरे हे तर अगदीच आत्ता किंवा अगदीच ताजं आहे माझ्या मनामध्ये, असं असं काय होतं? असं नाही सांगता येणार एक्झॅक्टली. मग अशी अंकुश म्हणाला तसा ते क्षण असतात, आणि मला वाटतं ते ना आपण आपल्याला कळायला लागल्यापासून किंवा कदाचित त्याही आधीच्या वयापासून आपण सतत माणसांच्या संपर्कात येत असतो. काही माणसं गमवत असतो, काही माणसं आपल्या बरोबर राहत असतात, काही तेवढ्या क्षणापुरती असतात. पण तो प्रत्येक क्षण मुळात ना त्या पर्टिक्युलर माणसापेक्षा ती भावना महत्त्वाची आहे. आणि मला वाटतं हा सिनेमा ना ती प्रत्येकाला भावना जगायला देईल. त्यामुळे मला खूप छान वाटतंय. आणि प्रत्येक जण त्या भावनेशी रिलेट करेल की माझ्या आयुष्यात कदाचित पोझिशन वेगळी असेल, व्यक्ती वेगळी असेल, त्याचं नातं वेगळं असेल, पण भावना असेल, आणि ती प्रत्येक भावना प्रत्येक जण एक्सपिरियन्स करेलच करेल. वा, क्या बात है, व्हेरी वेल सेड, थँक्यू सो मच. आणि आता तुला मी कॉलेजमध्ये असताना काय करायचे याबद्दल काही सांगू का? नाही, ते तू नको सांगू. मी त्याच मी तिकडेच जाणार आहे, कारण तू कॉलेजमध्ये असताना कशी होतीस ते मी दुसऱ्या तन्वीकडनं जाणून घेण्यास जास्त उत्सुक आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आर्या आंबेकरचं. ती क्यू लाईन तू फक्त एकटीनेच फॉलो केलीस. थँक्यू तेजश्री. मी काय घाम असा इथून सुरू झाला होता, पण तू तितक्याच म्हणालीस की कॉलेजमध्ये असताना. थँक्यू तेजश्री, थँक्यू. खूप स्वागत तुझं आर्या. एक उत्तम गायिका म्हणून आम्ही तुला ओळखतोच, पण ह्या सिनेमाच्या निमित्ताने तू आता अभिनेत्री म्हणून सुद्धा आमच्या समोर येतेस. तर सगळ्यात आधी आम्हाला काय नेमकं मनात आहे, कारण आता सिनेमा आता येऊच घातलाय, तर काय सांगशील या सिनेमाविषयी? खूप 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 एक्साइटमेंट आहे. आणि माझं एक असं ड्रीम होतं की सतीश राजवाडेंकडे मला काम करायचं होतं. आणि त्यांनी मला या फिल्मसाठी विचारलं, तर इट्स माय गुड लक. आणि अजून एक योगायोग म्हणजे लोकांना कळलं की मी गाते हे झीमुळे, आणि मी अभिनयसुद्धा जो काही थोडाफार प्रयत्न केला आहे ही कळणार आहे ते झीमुळे. त्यामुळे मला माझ्या फॅमिलीतच मी आहे असं वाटतं. वा, क्या बात है. शूटिंगच्या दरम्यानचे काही किस्से आम्हाला सांगता येतील? कारण तसं मला वाटतं पहिल्यांदाच तू आता ह्या सिनेमात काम करतेस, ते पहिल्यांदाच करते. मग असं कधी दडपण आलं किंवा एखादी सिच्युएशन तुला, जसं आता हिने तेजश्रीने सांगितलं की हे अरे माझ्यासोबत घडलंय असं वाटायचं, असं काय झालं होतं? दडपण मला नाही आलं, कारण यापूर्वी मी कधीच ऍक्टिंग केलं नव्हतं. कधीच म्हणजे कधीच, शाळेत असल्यापासून कधीच नाही. त्यामुळे ऍक्टिंग किती अवघड असतं किंवा त्याच्यासाठी काय अभ्यास लागतो हे सुद्धा मला माहिती नव्हतं. त्यामुळे त्याचं टेन्शन नव्हतं. आणि मी जेव्हा सतीश सरांना सांगितलं की मी यापूर्वी कधीच अभिनय केलेला नाही आहे, तर ते मला असं म्हणाले की तू जशी आहेस तसंच ते कॅरेक्टर जे आहे ते
तू जशी आहेस तसंच आहे, त्यामुळे तुला काही वेगळं करायचं नाही आहे. आणि त्यांनी, मी असं सांगेन की माझं प्रेशर त्यांनी त्यांच्याकडे घेतलं आणि माझं टेन्शन इज आउट केलं. वा त्यांनी जे काही माझ्याकडनं, मी जे काही स्क्रीनवर थोडासा अभिनय केला, हे सगळं सतीश सरांचं क्रेडिट आहे. वा वा, थँक्यू सो मच सतीश सर. आम्हाला आता नक्की पाहताना मजा येणार. आर्या, ऑल द व्हेरी बेस्ट. Thank you. आणि आता तन्वीच्या अजून जरा लहानपणाकडे जाऊयात. छोट्या तन्वीला बोलूयात. छोटी तन्वी कुठे? सांग ना प्लीज आम्हाला. हे मी लहान, सगळ्यात लहान होते तेव्हा काय करायचं माहितीये का क्यू तुला? लाईन आलेली आहे छोट्या तन्वीला. विसरले होते. निर्मोहीला मी विनंती करतो. निर्मोही प्लीज जोरदार टाळ्या वाजूयात निर्मोहीसाठी सुद्धा आणि तिला आमंत्रित करूयात रंगमंचावरती. हाय निर्मोही, हाय, कशी आहेस तू? छान आहे. खूप छान दिसतेस तू. Thanks. तू पण गाणं गातेस का? नाही, तुझा आवाजच तेवढा गोड आहे. होय, अच्छा. कितवीत आहेस तू? 6. 6th मध्ये. कसं झालंय तुझं काम या सिनेमामध्ये? मला माहिती नाही. पाहिलं नाहीस तू अजून? पाहिलंय पण सतीश सरांनाच माहिती आहे. तुला नाही माहिती? बरं, कसा होता तुझा अनुभव या सिनेमामध्ये काम करतानाचा? खूप छान होता. मजा आली? काय काय धमाल केली तुम्ही सेट वरती गेल्यावर? अभिनय दादाने खूप छळलं मला. तुला? मी अवॉइड करत होते मगाशी ते सांगणं. निदान आज तरी म्हटलं अभिनयबद्दल छान बोलावं. काय काय छळलं नेमकं? काय करायचं? काय त्रास द्यायचा? तो रुधित्य दादाला सांगायचा, हम्म. ही बघ तुझी हिरोईन आली. मग तुला ते नाही आवडायचं? नाही, तू त्याची हिरोईन नाहीयेस का? पिक्चर मध्ये आहे पण तो माझा दादाच आहे. मग तो पिक्चर मधलाच म्हणत असेल. हा, मग मग नाही काय पण तो चिडवतो. असं चिडवत होता तुला? मग तुला ते आवडत नव्हतं आणि तुला काय म्हणायचं? कोणाची हिरोईन म्हणायचं का तुला वेगळं काही चिडवायचं? सर जेव्हा TSK पार्ट 2 काढतील तेव्हा तो सध्या काय करतो असं असेल तेव्हा त्याचं उत्तर देईन मी. बरं, पण तुला तुला तू म्हणालीस की आता तो विषय तुला काढायचा होता, पण तुला काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्याने त्रास दिलाच असेल. काय, कसा नेमका त्रास दिला? असं लोक गृहीत धरतात जेव्हा माहिती असतं. तू जे मगाशी विचारलंस की तू कुठल्या सीनला रिलेट केलंस का वगैरे, तेव्हा मी हेच सांगणार होते की आम्ही जी काही मजा मस्ती केली आहे हम्म. तीच मी सगळ्यात जास्ती रिलेट केली. कारण मी आणि माझा एक फ्रेंड आला इथे, रोहित, हम्म. त्यांनी पण या सिनेमात गायलंय. तर आम्ही जसे लहानपणापासून एकत्र भांडत आलोय तसे आम्ही सेटवरती मजा मस्ती आणि एकमेकांची खेचणं हे सुरू होतं. ते मला सगळ्यात जास्ती मी रिलेट केलं. बर, फक्त सेट वरती का असं नाही, विचारते? हा, बरोबर प्रश्न आहे. फक्त सेटवरती नाही, बरं, आज एकंदरीत इथे येताना सुद्धा त्यांनी काहीतरी फिरकी घेतली म्हणे तुझी. तुला काहीतरी खोटं सांगितलं आणि तू खूप त्याचं टेन्शन घेतलंस. नाही. नाही का? सांग सांग सांग, लाजू नको. डान्स हा, तिने सांगितलं. काय ग? काही नाही, मला येताना त्यांनी असं सांगितलं होतं की आपल्याला इथे डान्स करायचा आहे, त्यामुळे तू डान्सच्या स्टेप्स बसवल्यास ना नीट. मी पॅनिक झाले एकदम की मला नाही सांगितलं, मला कोणीच कोरिओग्राफी नाही सांगितली वगैरे.